औद्योगिक सुरक्षा म्हणजे काय, की जे नैसर्गिक आपत्ती ज्या येणार होत्या, जसं की आग लागणे, अतिवृष्टी होणे, पाऊस पडणे, पाणी भरणे, या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींना आत्ता जसं आपल्याकडे फायर ब्रिगेड आहे, तसं त्यावेळेस एवढ्या सुविधा नव्हत्या. तर महाराजांनी त्याच्यासाठी काय करून ठेवलेलं, की आपण जी जी व्हिडिओ करणार आहे, क्रिएटिव्ह व्हिडिओ, जी तुम्हाला मी जसं की सांगितलं सुरुवातीलाच, की आपण एक व्हिडिओ करतोय, जी स्टॉक फुटेजवर धरून करणार आहे. इनपुट होत आहे फुटेज. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ, क्रेझी व्हिडिओ आपण बनवत जाऊया. आता आपण थोडासा वेगळा प्रयोग करतोय, स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी तुमच्याशी बोलतोय. तर असंच काहीतरी क्रिएटिव्ह करत जाऊया, कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग केली तर तुम्हाला त्याच्यात कलर वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 17मध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉग डे 70मध्ये. मित्रांनो, आज जसं की काल आपण अचानक बाहेर गेलो, तसं आज काहीच करायचं नाही आहे. आज आपल्याला घरी बसायचं मस्तपैकी. जे काय आहे ते करायचं आहे. मी तुम्हाला सांगेल काय करायचं. अजून मी काय ठरवलं नाही आहे की काय करायचं आहे, पण जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल. बघूया, आपण काहीतरी एक छोटीशी मजा मस्ती करूया. घरी आई पण आहे, तर काहीतरी करूया आपण. ठीक आहे, तर थोड्याच वेळात भेटूया आपण ब्लॉग. तर मित्रांनो, आता आपण पहिला तर हा सिक्वेन्स बनवून घेतला आणि सिक्वेन्समध्ये आपण आता इनपुट करूया. पहिला एक बीन बनवूया, त्याचं नाव देऊया आपण फुटेज. सगळ्यात पहिलं तर आपण अजून एक बीन बनवूया आणि त्याला नाव देऊया फुटेज शिखर इनपुट होत आहे फुटेज. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ, क्रेझी व्हिडिओ आपण बनवत जाऊया. आता आपण थोडासा वेगळा प्रयोग करतोय, स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी तुमच्याशी बोलतोय. तर असंच काहीतरी क्रिएटिव्ह करत जाऊया, कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग केली तर तुम्हाला त्याच्यात कलर वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतील. आणि मेन म्हणजे मला पण बोलता येईल, कारण की कॅमेरा जर असा स्क्रीन समोर धरायचा झाला तर तुम्हाला इथे लावायला लागायचा, आणि तर माझ्या एकदम तोंडाजवळ यायचा, तर मला स्क्रीन व्यवस्थित दिसायची नाही. तर त्याच्यावर ऑप्शन म्हणून आपण हे सगळं करतोय. पहिलं फुटेज आपलं जे आहे ते आरतीच आहे, आणि दुसऱ्या बिनमध्ये जे आपण फुटेजेस टाकणार आहे ते शिखर शिंगणापूरचं, म्हणजे यात्रेचं. कंट्रोल हे करूया. सगळ्यात पहिलं तर जेपीजी जेवढ्या पण फाईल आहेत त्या काढून टाकूया. आणि जे फोटो आहेत, चुकून एखाद दुसरे फोटो आहेत माझेच आहेत, ते सिलेक्शन मधून डिसिलेक्ट करूया. आणि उरलेले जे आहेत ते फुटेज आपण आपल्या प्रीमियर प्रो मध्ये इनपुट करूया. आणि आता तुम्ही बघू शकता, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याकडे एक फास्ट ट्रॅक करण्यासाठी हे क्लिक्स वगैरेचे आवाज आहेत, जे फास्टर घेऊन जातील आपल्या व्हिडिओला. आणि मेन म्हणजे तर आहे ना, हे मला इंस्टाग्रामवर भेटलेलं, एक छोटीशी रील आलेली, त्याच्यातून मी हे सेव्ह केलेलं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे पार्वती पतये हे जे छावा पिक्चर मधलं विकी कौशलचं जे आयकॉनिक सीन आहे हा, त्याची एक रील आपण घेतली आहे. नमो पार्वतीपते हर हर महादेव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांतारा चॅप्टर 1, 2, 3, 1, 2 चे मिक्सिंग सॉन्ग आहेत, जे डीजे
किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईल. तर ते एक ॲड केलंय. तर ईश्वर यहाँ आए थे क्या? ती व्हिडिओ आपण घेतली आहे, जी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिन्ही गोष्टी आहेत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल स्टॉकमध्ये. आणि रिव्हर्स साऊंड आहे, रिव्हर्स साऊंड इफेक्ट आहे जो समथिंग लाईक आहे. आणि ठीक आहे, तर आता सुरुवातीला आपण ह्या 3 गोष्टींवरच वर्क करणार आहे, 3 ते 4 गोष्टींवर, जे आपल्याला साऊंडला मदत करेल असं. आपला साऊंड बऱ्यापैकी लावून झालाय, म्हणजे 1.5 मिनिटाच्या वर साऊंड लावून झालाय. आणि त्याच्या पुढचा साऊंड मी शोधतोय. आणि ती जी म्हणजे आपल्याला जी व्हिडिओ बनवायची आहे, तर त्या कावडीने 12 ज्योतिर्लिंग फिरून आले, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाला त्यांनी अभिषेक करून आले. तर तसंच आपल्याला ती थीम पण त्यांची लक्षात ठेवायची आहे, की बाबा आपल्याला त्या गोष्टी दाखवता येऊ शकतात का? कारण की ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढी मोठी कावड घेऊन, एवढं मोठं सगळ्या गोष्टी करून गावोगावी फिरणं किंवा 12 ज्योतिर्लिंग करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण केदारनाथच्या वेळी मी होतो त्याच्यामुळे मला माहिती आहे की काय एक्सपिरियन्स असतो, कशी यात्रा होते. परत तुम्हाला सांगू काशी विश्वनाथ आणि बऱ्याच गोष्टी, म्हणजे प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे त्यांचे अनुभव आहेत. तर आपल्याला त्या गोष्टी पण त्या व्हिडिओमध्ये दाखवायच्या, जेणेकरून ती व्हिडिओ बघताना माणसांच्या आठवणी ताज्या झाल्या पाहिजे. तर माझं असं आहे की थोडंसं AI वगैरे करून किंवा ते फोटो क्रिएट करूया आपण. थोडासा टाइम लागेल, पण ठीक आहे. थोडा वेळ जाईल, पण आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवूया. एक माझ्या डोक्यात कन्सेप्ट तयार आहे, तर मी AI वर वगैरे जरा वर्कआउट करून त्या गोष्टी करायला लागेल. आता जो साऊंड लावलाय त्या साऊंडवर व्हिज्युअल लावायचे, जसं की मी तुम्हाला सांगितलं आता की आपल्याला ते AI चे फोटोज वगैरे बनवायचे, जसे शिखर आणि ती कावड, असं सगळ्या गोष्टी बनवायच्या आहेत. तर त्याच्यासाठी टाइम लागेल. तर प्रत्येक गोष्ट तर मी शूट करू नाही शकणार आहे. जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. आणि हा, आपल्याकडे वेळ आहे तर युटिलाइज करू, काहीतरी क्रिएटिव्ह करूया. भले रिसर्च करूया, रिसर्चमध्ये 1 दिवस घालूया, पण काहीतरी वेगळं करू. आफ्टर इफेक्ट यूज करूया, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर ठीक आहे, आता मी काम बंद केलंय. आता पूजा करूया. पूजा करून डायरेक्ट जाऊया आपल्या वाचनाकडे, कारण आपण बरेच काल पण काय नाही वाचलंय. तर ठीक आहे, तिकडे जाऊया आणि आपलं डेली रुटीन फॉलो करूया. तर भेटूया आपण पूजा करू. तर मित्रांनो, आता आपली पूजा झाली आहे आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या पुस्तक वाचनाला, जे आपल्या डेली रुटीन मध्ये नेहमी असतं. तर आणि सुरुवात करूया मग. आणि बघूया आजच्या टॉपिक मधून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे, किंवा कुठली गोष्ट आहे जी आपण त्यातून घेऊ शकतो त्या लेसन मधून.
तर यस, कुठलाच वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या वाचनाला. तर मित्रांनो, आता पुस्तक वाचून झालंय. थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळे अँगल चुकलाय, तर सांभाळून घ्या. आजचा दिवस काय नाही होत. तर मित्रांनो, आजचा टॉपिक होता औद्योगिक सुरक्षा. औद्योगिक सुरक्षा म्हणजे काय, की जे नैसर्गिक आपत्ती ज्या येणार होत्या, जसं की आग लागणे, अतिवृष्टी होणे, पाऊस पडणे, पाणी वाढणे, या सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टींना आत्ता जसं आपल्याकडे फायर ब्रिगेड आहे, तसं त्यावेळेस तेवढ्या सुविधा नव्हत्या. तर महाराजांनी त्याच्यासाठी काय करून ठेवलेलं, की जे त्यांनी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेल्या, की म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरी जर दिवे लावताय, तर तुम्ही त्याच्या वाती रात्रीच्या काढून ठेवत जावा, किंवा रात्री दिवे विझवून झोपत जावा, किंवा गवताचे जिथे साठे आहेत, किंवा जिथे कारकुनीचा साठा आहे तिकडे आगीचा किंवा कुठल्याही प्रकारची चिलम किंवा विस्तो, ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आगीला आग लागण्यासाठी कारणीभूत असतात, त्या गोष्टी कशा टाळाव्यात किंवा कशा त्यांच्यापासून सावधानता बाळगावी, या सगळ्या गोष्टी ते आपल्या मावळ्यांना सांगत होते. म्हणजे सैन्यात प्रत्येकाला सांगत होते, कारण की ते एक लेटर आहे महाराजांचं, जे एकदा महाराजांचं सैन्य म्हणजे आपले मावळे सुब्यात थांबले होते. त्यांनी तिकडे स्टे केला होता, आणि जेव्हा पावसाळा जस्ट चालू होणार होता आणि उन्हाळा उन्हाळा समथिंग चालू होता, तर महाराज तिकडच्या आजूबाजूच्या त्यांच्याकडचा जो साठा आहे, म्हणजे गरजेचा जो साठा होता तो संपलेला, गवत वगैरे त्या गोष्टी संपलेल्या, कारण घोड्यांना वगैरे गवत लागायचं त्यावेळी. तर ते सगळं संपलेलं. तर ते आजूबाजूच्या वस्तीवाल्यांना त्यांचा त्रास व्हायला लागलेला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना त्रास होत होता. म्हणून त्यांनी जसं हे महाराजांना समजलं, तसंच महाराजांनी त्यांना एक लेटर लिहिलं. जे लेटर सगळीकडे, म्हणजे ते लेटर आता आपण जे पुस्तक वाचतो त्याच्यात लिहिलेलं, आणि शब्द शब्द एक ते शब्द जसा आहे तसा मांडला होता. तर त्यात असं होतं की जर इथून पुढे जर रयतेला किंवा आजूबाजूच्या लोकांना त्रास झाला, किंवा तिथे कुठलीही आपत्ती झाली, तर त्याला जबाबदार तुम्ही सगळे मावळे असणार, जे तुमच्या पगारातून या सगळ्या गोष्टीची भरपाई केली जाणार. आणि जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्हाला याची नुकसान भरपाई करावी लागेल. हे तर मी थोडक्यात सांगितलं. पण महाराजांचे शब्द होते, आणि खूप स्ट्रॉंगली आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं की ह्या गोष्टी फॉलो करा करून. आणि त्या फॉलोही झाल्यानंतर ना आजूबाजूच्या लोकांना त्रासही नाही झाला. उलट आजूबाजूच्या लोकांकडून काय होऊ नये म्हणून आपले मावळे त्यांना सांगत होते, त्यांच्याकडे लक्ष देत होते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आजच्या ह्याच्यातून हेच समजलं की आपल्याला जर एखादा उद्योगधंदा चालवायचा किंवा एखादी गोष्ट करायची, तर त्याच्यावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती कधीच सांगू देत नाही. ती कधीही येऊ शकते. जसं की आता मागच्या त्यातला आपला पाऊस, एवढा पाऊस होता की काय सांगूच नव्हतं शकत. झाडे पडली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आणि ह्यालाच माइंडसेट बोलतात, ह्याला दूरदृष्टी बोलतात, जी महाराजांकडे होती आणि बऱ्यापैकी चांगली होती. त्याच्यामुळे यस, आजचा लेसन हाच आहे. आणि थोडीशी व्हिडिओ जरा अँगल चुकलाय माझा, तर तो सांभाळून घ्या वाचनाच्या. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, कारण आज आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्हाला आता मी कसं सांगू, माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी मी नवीन केल्या. जसं की स्क्रीन रेकॉर्डिंग केली आणि एका साईडला फोन ठेवला होता आणि एका साईडला स्क्रीन रेकॉर्डिंग चाललेली. तर त्या गोष्टी पण थोड्या मिसमॅच झाल्या, कारण की मला पहिलं तर समजत नव्हतं रेकॉर्डिंग कशी चालू होते, चालू राहिली आहे की नाही, चालू झाली आहे की नाही. पण मी फोन लावून फोनवरती तर शूट कंटिन्यू चालू होतं, तर त्याच्यामुळे मिसमॅच झालंय. तर त्या गोष्टी पण जरा तुमच्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. आणि आय होप की म्हणजे मी स्वतः इम्प्रूव्ह करतोय स्वतःला, तर अशा गोष्टी इम्प्रूव्ह करत राहील मी. आणि लवकरच आपल्याकडे एक वेबकॅम घेऊया, जेणेकरून आपल्याला एक फ्रंटल अँगल भेटेल, आपल्याला
बोलता येईल, एक माईक घेऊया जेणेकरून आपल्याला बोलता येईल व्यवस्थित, सगळ्या गोष्टी करता येईल. हळूहळू सगळ्या गोष्टी करूया. पण आता सध्याला तुम्ही जरासं समजून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण जी जी व्हिडिओ करणार आहे, क्रिएटिव्ह व्हिडिओ, जी तुम्हाला मी जसं की सांगितलं सुरुवातीलाच की आपण एक व्हिडिओ करतोय जी स्टॉक फुटेजवर धरून करणार आहे. तर त्या व्हिडिओसाठी पण मित्रांनो की आपण म्हणजे स्वतः साऊंड तयार केलाय. जे व्हिडिओचा जो साऊंड आहे तो स्वतः तयार केला. त्याच्यात अजून साऊंड इफेक्ट्स किंवा अजून त्याच्यावर जेव्हा लाईनअप होईल तेव्हा ट्रान्झिशन वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः तयार करायच्या आहेत. ज्या की मी तुम्हाला हळू करून दाखवणार आहे, कसं असणार आहे, काय असणार आहे. तर ती पण एक त्या गोष्टीला पण आपण आज सुरुवात केली आहे. तर बऱ्यापैकी म्हणजे मला असं वाटतं की मी आजचा टाईम युटिलाइज केलाय आणि मी गोष्टी नवीन शिकायचा प्रयत्न करतोय. तर आय होप तुम्हाला आवडतील आणि तुम्ही सोबत राहाल, साथ द्याल. तर असंच प्रेम ठेवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज आपले जे नवीन व्लॉग्स येतील त्याच्या नोटिफिकेशनद्वारे ते तुम्हाला समजतील. आणि आपला इंस्टाग्राम आय डी एस जी ब्लॉग्स या चॅनलला, या आय डीला सुद्धा फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम रील्स बघायला भेटतील आणि त्याच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीद्वारे आपले अपडेट्स भेटतील की कसं होईल, काय होईल. कारण की आता गणपती येत आहेत, थंडी येते, तर बऱ्याच गोष्टीच्या अपडेट ह्या इंस्टाग्रामवर तुम्हाला भेटतील. तर यस मित्रांनो, आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.